एका गरीब गणेशचे लग्न एका सुंदर मुलीशी जयश्रीशी झाले। गणेश आणि जयश्रीमध्ये कधीही भांडण झाले नाही। गणेश त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता आणि जयश्री पण तिच्या नवऱ्यावर प्रेम करत होती। ते खूप आनंदी होते, पण या आनंदी जोडप्याचा एक श्रीमंत देखणा देवेंद्र शेजारी होता। त्याने त्या गरीब गणेशच्या सुंदर पत्नीला पाहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला। त्याला वाटत होतं की माझं लग्न तिच्याशी व्हायला पाहिजे होतं। जेव्हा गणेश शेतात काम करण्यासाठी जात असायचा तेव्हा देवेंद्र गणेशच्या घरी जात असे आणि तिला म्हणत असे की तू एक सुंदर स्त्री आहेस, पण तुझे कपडे जुने आहेत। तुझा नवरा तुझ्यासाठी नवीन सुंदर कपडे का देत नाही? मला खात्री आहे की तो तुझ्यावर प्रेम करत नाही। जर तो खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करत असता तर त्याने तुला सुंदर सुंदर नवीन कपडे आणून दिले असते। हे बघ, तू गणेशला घटस्फोट देऊन माझ्याशी लग्न कर। असं केलं तर मी देशातील सर्वोत्तम तुला सुंदर नवीन कपडे घेऊन देईन, मग तू अजूनच सर्वात सुंदर स्त्री होशील। सुरुवातीला जयश्रीने देवेंद्रचे बोलणे ऐकले नाही, पण तो दररोज तेच बोलत असे। शेवटी जयश्रीला वाटू लागले की कदाचित माझा शेजारी बरोबर बोलत आहे। खरंच माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे, तर तो माझ्यासाठी सुंदर नवीन कपडे का खरेदी करत नाही? त्या रात्री जयश्री तिच्या नवऱ्याला म्हणाली, माझ्याकडे बघा, माझे सर्व कपडे जुने झाले आहेत, मला नवीन कपडे हवे आहेत, माझ्यासाठी काही नवीन कपडे खरेदी करा। तिचा नवरा तिच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, तुला नवीन कपडे कशाला हवे आहेत? तू तर जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस। जयश्री त्याच्यावर रागवली आणि म्हणाली की तुमचं माझ्यावर प्रेम नाही का? जर खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर रोज माझ्यासाठी ड्रेस खरेदी करून आणा। जर तुम्ही असं केलं तर मला खात्री पटेल की तुम्ही माझ्यावर प्रेम करता। गणेश म्हणाला की जयश्री, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सगळं काही केलं असतं। सध्या माझ्याकडे पैसे खूप कमी आहेत, त्यामुळे मी रोज तुझ्यासाठी ड्रेस आणू शकत नाही। मी ते पैसे शेतातील बिया आणण्यासाठी ठेवले होते, पण ठीक आहे, तुझ्यासाठी मी काही पण करायला तयार आहे। दुसऱ्या दिवशी त्याने बियासाठी ठेवलेले पैसे घेऊन आपल्या बायकोसाठी ड्रेस विकत घेण्यासाठी बाजारात गेला। त्याने एक सुंदर ड्रेस घेतला आणि तो ड्रेस घेऊन तो घरी आला। तिने तो ड्रेस घातला, तिला तो ड्रेस खूप आवडला। ती गणेशला धन्यवाद म्हणाली। ती म्हणाली की आता मला खात्री पटली आहे की तुम्ही माझ्यावर खरंच खूप प्रेम करता। जेव्हा देवेंद्र जयश्रीच्या घरी आला तिला पुन्हा पाहण्यासाठी, तिने तिचा नवीन ड्रेस घातला होता। ती त्याला म्हणाली की माझा नवरा मला खूप प्रेम करतो, त्याने मला हा सुंदर नवीन ड्रेस विकत घेऊन दिला आहे। देवेंद्रने मान हलवली आणि म्हणाला, पण एक चांगला नवरा त्याच्या पत्नीला फक्त नवीन कपडेच देत नाही। तो म्हणाला की तो तिला सोने देतो। तुझा सोन्याचा हार कुठे आहे? तुला सोन्याची अंगठी का नाही? तुझा नवरा तुला ते का देत नाही? त्याने एक बॉक्स उघडला आणि तिला काही सुंदर सोन्याचे दागिने दाखवले। हे बघ, तो म्हणाला की तू तुझ्या नवऱ्याला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर आणि मी हे सर्व दागिने तुला देईन। जयश्रीने त्याचे ऐकले नाही। ती म्हणाली की मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करते आणि तो माझ्यावर प्रेम करतो आणि आम्ही एकत्र आनंदी आहोत, पण तो श्रीमंत माणूस दररोज पुन्हा येत असे आणि शेवटी दररोज तो तिला दागिन्याचा डब्बा दाखवत असे। ती विचार करू लागली की कदाचित हा माणूस बरोबर बोलत आहे का? माझा नवरा माझ्यासाठी सोने का खरेदी करत नाही? तो माझ्यावर प्रेम करत नाही का? त्या संध्याकाळी तिने चूल पेटवली नाही आणि तिने जेवण बनवले नाही। तिचा नवरा दिवसभर शेतात काम केल्यानंतर उशिरा घरी आला। तो थकलेला आणि भुकेलेला होता। आज रात्री तुमच्यासाठी जेवण नाही, त्याची बायको म्हणाली। तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही? हे ऐकल्यानंतर तिचा नवरा रडू लागला आणि ती म्हणाली की खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करत असता तर माझ्यासाठी दागिने खरेदी करून घेऊन आला असता। जेव्हा एक नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतो तेव्हा तो आपल्या बायकोसाठी सोन्याचा हार आणि अंगठी नक्कीच देत असतो। तिचा नवरा काळजीत पडला। तिच्या नवीन कपड्यासाठीच त्याने कसे तरी पैशाची जुळवाजुळव केली होती। तो विचार करतो की आता सोन्यासाठी कुठून पैसे आणू? त्याच्या डोक्यात त्याच्या भावाचा विचार येतो आणि तो म्हणतो की मी माझ्या भावाला उद्या भेटायला जातो, तो कदाचित काही पैसे मला उधार देईल। मी माझ्या प्रिय पत्नीसाठी मी सोने खरेदी केले पाहिजे, मला ती आनंदी हवी आहे।
दुसऱ्या दिवशी गणेश त्याच्या मोठ्या भावाला भेटायला गेला आणि तो म्हणाला की मला काही पैसे उधार दे, त्या बदल्यात मी तुझ्या शेतात काम करेन. ठीक आहे, त्याच्या भावाने म्हटले, पण तू कठोर परिश्रम करावेत. माझ्या शेतात बरेच दगड आहेत आणि तुला ते सर्व हलवावे लागतील. गणेश सहमत झाला आणि तो पैसे घेऊन गेला. बाजारातून काही सोन्याचे दागिने विकत घेतले आणि तो ते घरी त्याच्या पत्नीकडे घेऊन गेला. त्याची पत्नी खूप आनंदी झाली. तिने गळ्यात हार घातला आणि बोटात अंगठी घातली. माझ्याकडे बघा. जयश्री म्हणाली की मी सुंदर नाही का? गणेश म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. जर तू आनंदी असेल तर मी पण आनंदी आहे. जयश्रीने प्रेमाने नवऱ्याच्या गळ्यात हात टाकले आणि दागिने आणल्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणाले. आणि अजून ती म्हणाली की आता मला समजले आहे की तुम्ही खरंच माझ्यावर खूप प्रेम करता. दुसऱ्या दिवशी तिचा नवरा सूर्य उगवण्यापूर्वी खूप लवकर बाहेर गेला आणि त्याच्या भावाच्या शेतात काम करू लागला. त्याच्या भावाचं शेत पूर्ण दगडांनी झाकलेले होते. आता गणेशला खूप कष्ट करावे लागणार होते. त्याने विचार केला होता की सकाळ लवकर उठून काम केलं म्हणजे सर्व उरकेल. त्याला त्याच्या भावाचे कर्ज फेडावे लागणार होते. त्याची पत्नी घरी आनंदाने काम करत होती. मी आज रात्री माझ्या नवऱ्यासाठी एक छान जेवण बनवेल. तिला वाटले की तो मला छान भेटवस्तू देतो. तो माझ्यासाठी खूप मेहनत करतो. मला माहित आहे की तो माझ्यावर प्रेम करतो. नमस्कार, एक आवाज आला. तू कुठे आहेस? जयश्री बाहेर गेली. तिचा श्रीमंत देखणा शेजारी देवेंद्र तिथे आला होता. जयश्री रागाने त्याला म्हणाली की हे बघा, काल तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल चुकीचं बोलला होता. त्याने माझ्यासाठी सुंदर दागिने आणि अंगठी पण करून आणली आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी पण त्याच्यावर खूप प्रेम करते. मी त्याला घटस्फोट देणार नाही आणि तुमच्याशी मी लग्न करणार नाही. देवेंद्र काळजीमध्ये पडला. त्याला कळालं होतं की खरंच तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो. त्याने विचार केला की जर मला जयश्री हवी असेल तर मला अजून हुशार व्हावे लागेल. शेवटी तो म्हणाला की तुझ्या नवऱ्याने तुला कपडे आणि दागिने दिले, पण मी तुला त्यापेक्षा जास्त देऊ शकतो. तुम्हाला काय म्हणायचे आहे? जयश्री त्याला ओरडत म्हणाली, तुझा नवरा चमत्कार करू शकतो का? श्रीमंत माणसाने विचारले. चमत्कार? नाही, अर्थातच तो चमत्कार करू शकत नाही. स्त्रीने उत्तर दिले. फक्त देव चमत्कार करू शकतो, पुरुष ते करू शकत नाही. पण मी करू शकतो, तो माणूस म्हणाला, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रेम चमत्कार करू शकतो. जर तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करतो तर तो तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो. जर तुझ्या नवऱ्याने चमत्कार करून नाही दाखवला तर तू माझ्यावर प्रेम कर. जयश्री म्हणाली, मी हे करू शकत नाही. श्रीमंत माणसाने उत्तर दिले, तू आधी माझ्यावर प्रेम करण्याचे वचन दिले पाहिजेस. तू तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे यावेस, मग मी तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार करेन. जयश्री काहीच बोलली नाही आणि श्रीमंत माणूस त्या रात्री निघून गेला. गणेश उशिरा घरी आला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. त्याची बायको त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. तिच्या नवऱ्याने हातपाय तोंड धुतले आणि तिने त्याच्यासाठी जेवण वाढले आणि विचार करू लागले की माझा नवरा माझ्यासाठी किती कष्ट घेत आहे. देवेंद्र मूर्ख माणूस आहे, कारण माझा नवरा चमत्कार कसा करू शकतो हे अशक्य आहे. पण दुसऱ्या दिवशी आणि परवा आणि त्यानंतरच्या दिवशी तो श्रीमंत माणूस पुन्हा तिच्या घरी आला. काल तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी चमत्कार केला का? त्याने त्या महिलेला विचारले की त्याला सोडून दे आणि माझ्यावर प्रेम कर आणि मी तुझ्यासाठी दररोज अनेक चमत्कार करेन. शेवटी एके दिवशी जयश्रीने देवेंद्रचं म्हणणं ऐकलं. जेव्हा तिचा नवरा घरी आला तेव्हा ती दुःखी होती. गणेश प्रेमाने तिला म्हणाला की प्रिय जयश्री, काय झालं आहे? तू आजारी आहेस का? जयश्री म्हणाली की नाही, मी आजारी नाही, मी दुःखी आहे, कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. गणेश म्हणाला, हे काय बोलत आहेस? मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यासाठी नवीन कपडे घेतले, तुझ्यासाठी दागिने घेऊन आलो. तू माझ्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहेस, पण तुम्ही माझ्यासाठी चमत्कार करू शकत नाही. जयश्री गणेशला म्हणाली. गणेश आश्चर्याने जयश्रीकडे पाहू लागला. त्याला माहीत होतं की मी एक सामान्य माणूस आहे आणि मी चमत्कार करू शकत नाही. तुम्हाला काही पण करून चमत्कार करावा लागेल. आपल्या शेजारचा तो माणूस देवेंद्र आला होता. तो म्हणत होता की प्रेम असेल तर
आपोआपच चमत्कार घडत असतो. गणेशला हे ऐकून धक्का बसला. त्याला समजले की काही दिवसांपासून आपली पत्नी अशी वेड्यासारखी का करत आहे. तो दुष्ट माणूस माझ्या घरी येऊन माझ्या पत्नीवर हक्क दाखवत आहे. जेव्हा तो पहिल्यांदा इथे आला होता तेव्हा तिला नवीन कपडे हवे होते, नंतर तिला सोन्याचे दागिने हवे होते आणि आता तिला चमत्कार हवा आहे. जर मी चमत्कार केला नाही तर मी काय करू शकतो. कदाचित माझी पत्नी मला सोडून त्याच्याशी लग्न करेल. दुसऱ्या दिवशी तो हळूहळू त्याच्या भावाच्या शेतात काम करायला गेला. त्याला कळालं की आता यातून मला फक्त देवच वाचू शकत आहे. त्याने देवाला प्रार्थना केली की कृपया मला चमत्कार करण्यास मदत करा. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि मी तिला ठेवू इच्छितो. या श्रीमंत माणसाला तिला माझ्यापासून हिरावून घेऊ नका. तो सकाळपासून दिवसाच्या मध्यभागी त्याच्या भावाच्या शेतातून दगड हलवत होता. तो विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. एक माणूस तिथे आधीच बसला होता. तू कोण आहेस? गणेशने त्या माणसाला विचारले. तो माणूस म्हणाला, मी जादूगार आहे आणि माझ्याकडे तुमच्यासाठी एक भेट आहे. बघा, इथे 2 काठ्या आहेत ज्या चमत्कार करतात. चमत्कार? गणेश म्हणाला की हो. तो आनंदी झाला. जर तुम्ही पहिल्या काठीने एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो गाढव होईल आणि दुसऱ्या काठीने स्पर्श केला तर तो अजून एकदा माणूस होईल. गणेशच्या डोक्यात श्रीमंत माणसाचा विचार आला आणि तो हसला. गणेशने आनंदाने त्या काठ्या घेतल्या आणि उड्या मारू लागला. त्या माणसाला गणेश म्हणाला, अरे धन्यवाद मित्रा. अरे, मी देवाला प्रार्थना केली आणि त्याला तुला माझ्याकडे पाठवले. आता मी माझ्या पत्नीला ठेवू शकतो. आता मी माझ्या शत्रूला शिक्षा करू शकतो. गणेश घरी लगेचच आला. त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला. जयश्री घरातून लगेच बाहेर आली आणि गणेश तिला म्हणाला की मी तुला आता चमत्कार करून दाखवणार. त्याने तिला पहिल्या काठीला स्पर्श करायला सांगितला. जसा तिने त्या काठीला स्पर्श झाला तशी ती गाढव झाली, पण ती बोलू शकली नाही. फक्त हे ती म्हणू लागली. गणेशने लगेचच दुसऱ्या काठीने अजून एकदा तिच्या शरीराला लावली तर ती पुन्हा स्त्री झाली. जयश्री म्हणाली की खरोखरच तुम्ही चमत्कार करून दाखवला. तुम्ही हे कसं केलं? गणेश म्हणाला की मी देवाला प्रार्थना केली आणि त्याने माझी प्रार्थना ऐकली. आता गणेश म्हणाला की मी माझ्या शत्रूला आता शिक्षा देणार आहे. जयश्री म्हणते की आता तुमचा शत्रू कोण आहे? गणेशला माहित होतं की देवेंद्र तो शेतात गेल्यावर पाठीमागे येऊन त्याच्या बायकोचे कान भरत असायचा. हे त्याला कळाले होते. गणेश त्याच्या बायकोवर रागवला आणि म्हणाला की आपल्या शेजारचा देवेंद्र तुला येऊन एवढं काही सांगत असायचा, परंतु तू त्याच्या बाबतीत मला काही सांगितलं नाही. तो तुला घरी येऊन काय काय बोलत होता हे मला माहीत आहे. जयश्री रडू लागली आणि म्हणाली की हो, तो मला तुमच्या बाबतीत घटस्फोट देऊन त्याच्यासोबत लग्न कर असं म्हणत होता. गणेश म्हणाला की जर तुला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर तू मला घटस्फोट देऊ शकते. जयश्री म्हणाली की नाही, माझं तुमच्यावर प्रेम आहे. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. प्रिय नवरा, मला कायम तुमच्यापाशीच राहायचं आहे. मी आता त्याचं कधीच ऐकणार नाही. तर मग गणेश म्हणाला, तर हे काठीला देवेंद्रला स्पर्श करायला सांग. गणेशने त्याच्या बायकोला पहिली काठी दिली आणि दुसरी काठी त्याने लपवून ठेवली. इकडे दुसऱ्या दिवशी जेव्हा गणेश कामाला गेला तेव्हा देवेंद्र लगेचच जयश्रीच्या घरी आला. त्याने तिला विचारले की तुझा नवरा चमत्कार करू शकतो का? जयश्री म्हणाली की हो, माझा नवरा चमत्कार करू शकतो. विश्वास नसेल तर या काठीला स्पर्श करा. देवेंद्रने हसत त्या काठीला स्पर्श केला आणि एक क्षणात तो गाढव झाला. जयश्री त्याला म्हणाली की आता तो काम करू शकतोस. आता तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला मदत होईल. तू शेतात जाऊन आता ओझे उचल. त्यानंतर गणेश घरी आला आणि त्या गाढवाला घेऊन शेतामध्ये गेला. तो त्याच्या भावाच्या शेतात कष्ट करत होता आणि गाढवाच्या पाठीवर दगडाचे ओझे लादत होता. त्यामुळे त्याचे काम सोपं झाले. त्यामुळे त्याचं काम लवकर झाले आणि तो 5 वर्ष गाढवाने गरीब माणसासाठी काम केले. तो गरीब माणूस आता इतकाच गरीब नव्हता. गाढव त्याला मदत करत होता. गणेश श्रीमंत होत होता. एके दिवशी गणेशने गाढवाकडे पाहिले. तो थकलेला आणि म्हातारा झाला होता. त्याचे डोके खाली वाकलेले होते. गरीब माणसाला वाईट वाटले. तो त्याच्या घरात गेला आणि दुसरी काठी बाहेर काढली
आणि त्याने गाढवाला स्पर्श केला. श्रीमंत माणूस तिथे उभा राहिला, पण तो देखणा तरुण नव्हता. आता तो म्हातारा झाला होता. त्याची पाठ वाकलेली होती. तो खूप थकला होता. तू माझ्या बायकोला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास आणि ते चुकीचे आहे. आता घरी जा. दुसऱ्यांच्या बायकांकडे पुन्हा पाहू नकोस. श्रीमंत माणूस निघून गेला आणि तो पुन्हा कधीच परत आला नाही. आणि जयश्री आणि गणेश आनंदाने राहू लागले.